तरी या शब्दांनी देवकीला किंचित बळ मिळेल. दोघंही एकमेकांच्या आधाराने दिवस काढू लागले. त्यांनी भविष्यवाणी केलेली एक आशेचा किरण म्हणून पाहिलं. कदाचित देवकीचा 8वा मुलगा ईश्वरी शक्ती घेऊन जन्माला येईल आणि कंसाच्या पापांचा अंत करील अशी त्यांना म्हणी विश्वास वाटत होता. अखेर तो विलक्षण दिवस होता. श्रावण महिन्याच्या कृष्ण अष्टमीची तिलांत होती. मथुरेच्या आकाशात काळे पुस्तक होत होते. विजा कडकडाट करत होत्या आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. रात्रीचा काळू जास्तच गडद जात होता. मध्यरात्रीचे प्रहरी जसजसे जवळ येऊ लागले तसतशी अचानक कारागृहाच्या आवारात एक अनिर्वचनीय शांतता पसरली. पहारेकऱ्यांच्या डोळ्यातून जड झापड आली. एक एक करून सारे सैनिक जागेवरच कोसळले आणि गाढ झोपेत तल्लीन झाले. देवकीला प्रसूती वेदना सुरू झाल्या तेव्हा वासुदेवाने तिला सावरलं आणि दोघंही हृदयात श्रीहरीचं नाव जपू लागले. अर्धी रात्र होत आली तसा एक चमत्कार घडला. कारागृहाच्या जड दारांवर बसलेली कुलूप आपोआप कचकच आवाज उघडी पडली. वासुदेवाच्या हातांवरील बेडी आणि त्याच क्षणी देवकीने आपल्या पुत्रास जन्म दिला. तो क्षण अद्भुत आणि अविस्मरणीय होता. देवकी वासुदेवांच्या समोरच नवजात बालकाचे रूपांतर अचानक एका तेजस्वी महापुरुषात झाले. त्यांच्या समोर चतुर्भुज स्वरूपात स्वयं भगवान विष्णू उभे होते. त्या दिव्य रूपाच्या हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म अशी आयुध चमकत होती. कृष्णवर्णी देहावर पितांबर शोभत होता. त्यांच्या भारी श्रीवत्साचं चिन्ह होतं आणि फुलावर कौस्तुभ मणी झळकत होता. चारही बाजूंनी प्रभूची मंद सोनेरी प्रभा पसरली होती. त्या तेजाने अंधारी कोठडी प्रकाशमान झाली. देवकी आणि वासुदेव काही क्षण स्तब्ध झाले. जाणवलं प्रखर तपश्चर्येनंतरच प्राप्त होणाऱ्या परमात्म्याच्या दर्शनाचा हा क्षण. क्षणभराने भान आल्यानंतर वासुदेव आणि देवकी दोघेही भावविभोर झाले. त्यांनी तत्परतेनं हात जोडले आणि भगवानास वंदन केले. वासुदेवाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ते कृतज्ञ स्वरात म्हणाले, हे नारायण, आपण स्वतः अवतरून आमच्यावर अपरिहार्य कृपा केली. कैदेच्या या अंधारात आमच्या आशेचा दीप आपण प्रज्वलित केला आहे. देवकीचं हृदय काळजी आणि कृतज्ञतेनं भरून आले. तिने हात जोडत भगवंताला विनवले, प्रभू, तुम्ही साक्षात माझ्या पुत्ररूपाने आला यासाठी मी स्वतःला धन्य समजते. पण मला भयंकर भीती वाटते आहे. कंसासारख्या क्रूर माणसाला तुमचं हे चतुर्भुज रूप दिसलं तर तो तुम्हाला मारण्याचा प्रयत्न करेल. त्यानं मला माझी आधीची निरागस मुलं वाढवू दिली नाही. तुम्हालाही तो काहीही हानी पोचवू शकतो. कृपा करून आपलं हे दिव्य स्वरूप नाहीसं करा आणि एका साध्या मानवी बाळाचं रूप करा. माझ्या बाळाच्या रूपात का होईना, पण मला तुम्हाला आपल्या मांडीवर ठेवू दे. बोलता बोलता देवकीच्या डोळ्यात आसव उभी राहिली. मित्रांनो, इथे बघा, एक आई किती भोळी आणि साधी असते. तिचं लेकरावरचं प्रेम किती शुद्ध आणि निर्मळ असते. अगं, तो तिन्ही जगाचा स्वामी आहे. त्याला वाटलं तर तो एका क्षणात कंसाचा वध करून टाकेल. पण तो भोळी देवकी त्याला कंसापासून वाचवण्याचा देवकीच्या प्रेमाने आणि भीतीने उठवलेल्या मागणीवर विष्णूंनी हलके स्मित केले. सौम्य आवाजात ते म्हणाले, देवकी, तुझी विनंती योग्य आहे. लोकांच्या कल्याणासाठीच मी मानवाचे रूप धारण केले आहे. आता मी अदृश्य होईल. देवाच्या चेहऱ्यावर आश्चर्य मिश्रित आनंद फुलला. मग तिथे अचानक एक आकाशवाणी झाली. वासुदेव, ताबडतोब हा बालक येथे घेऊन निघा. याला यमुना नदी पार करून गोकुळ गावात नंदाच्या घरी घेऊन जा. नंदाची पत्नी यशोदाने नुकतीच एका कन्येला जन्म दिला आहे. त्या कन्येसोबत या बालकाची अदलाबदल करा आणि ती मुलगी घेऊन परत या. आपला मार्ग मी सुरळीत करीन. या आकाशवाणीनं वसुदेवांना मार्गदर्शन मिळालं. त्यांनी वेळ न दवडता तयारी सुरू केली. कोठडीतच त्यांना एक मजबूत बांबूची टोपली दिसली. त्यांनी त्यात थोडं कपडं अंथरलं आणि देवकीकडून बाळ घेतलं.
काळजात असंख्य चिंता असल्या तरी देवकीला हे पाऊल अपरिहार्य म्हणून मान्य होते. वासुदेवाने बाळाला टोपलीत नीट ठेवले आणि देवकीकडे आश्वासक नजरेने पाहिले. तिच्या डोळ्यातून निरोपाचे अश्रू ढाळत होते. वासुदेवाने टोपली दोन्ही हातांनी उचलून डोक्यावर धरली आणि शक्य तितक्या शांत आणि धीम्या पावलांनी बाहेरच्या दिशेने निघाली. बंदीगृहाबाहेर काळ्याकुट्ट रात्रीचं साम्राज्य पसरलं होतं. पावसाचा मारा अजूनही चालू होता. सोसाट्याच्या वाऱ्यानं झाडं डोलत होती. विजा आकाशाच्या रेषा चिरत अल्पक्षण प्रकाश पसरवत होत्या. वासुदेव जपून पावले टाकत बाळासह पुढे सरकत राहिले. अचानक एक प्रचंड वीज कडकडली आणि त्याच्या अजेडात त्यांना पुढे काही यमुना नदीचा प्रवाह चमकताना दिसला. यमुनापुराच्या रौद्र रूपात वाहत होते. उंच लाटांचे सळसळते तुरे जणू भेसूर हसत असल्यासारखे भासत होते. क्षणभर वासुदेवांचे पाय थबकले. एवढ्या प्रचंड लाटात उतरून बाळासहित नदी पार करणं केवळ अशक्य होते. त्यांच्या हृदयाचा ठोका चुकला. मात्र दुसऱ्याच क्षणी त्यांना आपल्या प्रभूच्या सुरक्षेची जाणीव झाली आणि त्यांनी निर्धार केला. ते काळजीपूर्वक पाण्यापाशी जाऊन थांबले आणि तोच आणखी एक चमत्कार घडला. वासुदेवांच्या मागून अचानक हिसिंग फुटकारल्यासारखा एक आवाज आला. त्यांनी चमकून मागे पाहिले. एक विशाल नाग त्यांच्या मागोमाग येताना दिसला. शेषनागानं आपले हजारो फणांचे छत्र पसरवले आणि वासुदेवाच्या डोंगरीसहित आश्रय दिला. वर्षावतीने त्या फळांवर कोसळून थांबत होते. बाळाच्या अंगावर आता एकही थेंब पडत नव्हता. वासुदेवांनी हिमतीने पुढे पाऊल टाकले. त्यांच्या पायांना मोठा जोर जाणवला. पाण्याची खोली कमरेपर्यंत होती आणि प्रवाह प्रचंड वेगाने वाहत होता. ते एक एक पाऊल टाकत खोल नदीत उतरू लागले. बाळाला उंच धरूनही त्याच्या पायाचा अंश